नमस्कार, मी बाबासाहेब कंक. आज आपण थोडस धार्मिक अंगाने शेतीविषयक बोलणार आहे. महाराष्ट्राची ओळखच आहे पंढरीचा पांडुरंग. सगळं संत साहित्य हे जातीपाती विरहित आहे. सगळे संत जातीपाती विरहित आहेत. मला एक गोष्ट नेहमी खटकत आली की एवढा वारकरी संप्रदाय गावागावापर्यंत पोहोचला, भागवत संप्रदाय गावागावापर्यंत पोहोचला, असं एकही गाव नसेल की तिथं ज्ञानेश्वरीचं पारायण झालं नाही, आणि असं एकही गाव नसेल की तिथे कीर्तन आणि प्रवचन झाली नाहीत. मला एक गोष्टीची शंका येते की अत्यंत सुस्थितीत जगणारा राहणारा हा जो कीर्तनकार वर्ग आहे, हा शेतीविषयक या धर्मग्रंथातलं संत साहित्यातलं काही सांगत का नसावा, म्हणून मला थोडं बोलायचं आहे. कारण संत साहित्यामध्ये खूप सारी ठासून शेती भरलेली आहे आणि त्याचा जर वैज्ञानिक अंगाने विचार करायचा झाला तर कसं करता येईल, म्हणून मी ज्ञानेश्वरीतली ओवी तुम्हाला सांगतो. भूमी बिजू नांगरू या भांडवलाचे आधारू, घेऊन लाभ अपारू मिळविणे जे, किंबहुना कृषीजीने गोधन राखून वर्तने, आमघेची विकणे महर्गी वस्तू. असं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये कृषी वाणिज्य या विभागामध्ये आलेलं वर्णन आहे. आता बघा बरं का, कृषी पण आहे आणि वाणिज्य पण आहे. नेहमी काय बोललं जातं की शेतकऱ्याला पिकवता येतं, विकता येत नाही. वस्तुस्थिती तशी नाहीये. हजारो वर्षापासून शेतकरी पिकवतही आला आणि विकतही आला, परंतु तो नेहमी बाजारामध्ये विकण्यासाठी जात होता. आज त्याच्या पुढे अशी परिस्थिती आणून ठेवली की त्याला प्रत्येक गोष्टीसाठीच बाजारात जावं लागतं. त्याच्याजवळ काहीच राहिलेलं नाहीये. ज्ञानेश्वरी म्हणते त्या पद्धतीनं भूमी, आज भूमी सुद्धा सुपीक राहिलेली नाही. की जिला पूर्वी काळी आई म्हणत होते, ती काळी आई राहिलेली नाही, ती नापीक होत चाललेली. म्हणजे भूमी त्याच्या ताब्यात नाही, बी त्याच्याजवळ राहिलेलं नाही, आणि सगळं तंत्रज्ञान हे कुणीतरी हातात घेतलंय, बाजारपेठेनं हातात घेतलं आणि त्याला रोज बाजारात जावं लागतंय. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आणि म्हणून ज्ञानेश्वरी म्हणते की आमघेची विकणे महर्गी वस्तू, म्हणजे स्वस्त तयार झालेली वस्तू महागात महाग किमतीला विका. हे 12व्या शतकात एका ग्रंथात लिहिलेलं आहे. यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा तो घ्या. आणि यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट जाणवते का तुम्हाला, भूमी बिजू आणि नांगरू या भांडवलाच्या आधारू, म्हणजे फक्त याच गोष्टीचा वापर करून शेती करा असं म्हटलंय. फार तर फार काय करा, गोधन राखून वर्तन करा, म्हणजे गाई गुरं पाळा, जनावरं पाळा, असा त्याचा अर्थ झाला. यात कुठे सिंचनाचा उल्लेख आलेला नाहीये, तुम्ही ध्यानात घ्या. यात कुठे खताचा उल्लेख आलेला नाहीये, ही एक गोष्ट लक्षात घ्या. गोष्टी उल्लेख कशाचा आलाय, भूमीचा. भूमी शब्दाची आता याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करता येईल. भूमी म्हणजेच काळी आई, भूमी म्हणजेच सुपीक जमीन. अशी सुपीक जमीन जर तुमच्या मालकीची असेल आणि गोधन राखून जर तुम्ही वर्तन करत असाल, तर पशुधनाच्या माध्यमातून तुम्ही मशागतीची कामं करू शकता. आणि बी तर तुमच्याजवळ आहेच आहे. आणि निसर्गाच्या कलाकलानं केलेली जी शेती आहे, त्यात झालेलं उत्पादन आहे, ते अत्यल्प खर्चामध्ये तयार होणार आहे. आणि तुम्ही सोडून कुणीच जगाची, म्हणजे सजीवांची अन्नाची गरज भागवू शकत नाही, हे वास्तव आहे. आज कुणालाही खायचं सगळ्यांना नाही, पिकवायचं कुणालाच नाही. किती मोठा ऋषी मध्यान्नाला तोंडवाशी, असं आपल्या ग्रंथात उल्लेख आहे. कोणी किती स्वतःला संत महंत साधू बैरागी काही म्हणत असू देत, त्याला भूक लागते आणि त्याला अन्नच घ्यावं लागतं. आणि अन्न पिकवणारा फक्त बळीराजाच आहे, शेतकरीच आहे. त्याच्या अन्नाचं, त्यानं पिकवलेल्या वस्तूचं मोल राहिलं नाही, आणि म्हणून आज तो संकटात आहे. त्याचं कारण असं आहे, मी सावता महाराजांचा एक अभंग तुम्हाला सांगतो. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरी कोथंबिरी. आत्ताचे कीर्तनकार ती मिरची म्हणतात, पूर्वी मिरची नव्हती सावता महाराजांच्या काळात. म्हणजे सोलापूर भागातून मिरी परदेशात जात होती, आखातात जात होती, म्हणून ते आहे तिथे की लसूण मिरी कोथंबिरी
अवघा झाला माझा हरी. ह्या धर्मग्रंथ या संत साहित्यातली शेती समजून घेतली पाहिजे. शेती अत्यल्प खर्चावर तयार झाली पाहिजे आणि शेतीत तयार झालेलं उत्पादन हे महागात महागच किमतीला विकलं गेलं पाहिजे आणि बाजारपेठ आज शेतकऱ्याने स्वतःच्या हातात घेतली पाहिजे. कोणी काहीही सांगत असो, तुम्हाला व्यवस्था किंवा सरकार किंवा पंढरीचा पांडुरंग सुद्धा वाचवू शकणार नाही. तुम्हाला वाचवणारे बाजारपेठ, आणि बाजारपेठ एकाच सिद्धांतावर चालते, डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा. तुम्हाला बाजारात पुरवठा कमीच ठेवावा लागेल तर तुमच्या बाजाराला तुमच्या मालाला भाव येईल. आज तुम्हाला नेहमी हेच शिकवलं जातं की जास्तीत जास्त उत्पादन घ्या, मी तुम्हाला जास्तीत जास्त नफा होईल. हे तुम्हाला खाईत नेऊन घालायचं, दरीत लुटून देण्याचा प्रकार आहे. हे कृपया ध्यानात घ्या. आणि यापुढे माझी विनंती राहील की संत साहित्यामध्ये खूप सारं विज्ञान लपलेलं आहे, ते शोधा. जय हिंद, जय महाराष्ट्र.